महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो गोंधळ सुरू आहे ना, तो केवळ सत्ता संघर्षाचा गोंधळ नाही, तर संविधान, पक्षनिष्ठा आणि न्याय प्रणालीवरचा लोकांचा विश्वास याची लढाई आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांनी जन्म देणाऱ्या नेत्यांनाच त्यांच्या पक्षाच्या पदावरून आणि हक्कावरून पायउतार केला आणि या सगळ्याचा केंद्रबिंदू ठरले आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार। शिवसेना या बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेल्या पक्षाचे आज काय हाल झालेत? शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि आज शिंदे तेच धनुष्यबाण घेऊन स्वतःला खरी शिवसेना म्हणतायत। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भावना, त्यांची मेहनत हे सगळं एका रात्री शिंदेंनी विकून टाकलं असा आरोप त्यांच्यावर। दुसरीकडे अजित पवार यांनीही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत बंड करून राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, निवडणूक आयोगाकडे जाऊन स्वतःकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह घ्यायचा दावा केला आणि ते मिळवलं देखील। मग प्रश्न पडतो की पक्ष म्हणजे काय? फक्त संख्याबळच का, की मूल्य, विचारधारा हे सुद्धा काही असतं? सध्या सर्वोच्च न्यायालयात ही दोन्ही प्रकरणं सुरू आहेत। दोन्ही गट दावा करतायत की तेच खरी शिवसेना आहे आणि तेच खरी राष्ट्रवादी आहेत। पण न्यायालयाला केवळ संख्याबळ नव्हे, तर पक्ष, संविधान, मूल्य, निष्ठा आणि कायदेशीर प्रक्रिया याचा आधार घ्यावा लागणार आहे। कारण जर फक्त आकड्यांवर सगळं ठरवायचं असेल तर मग उद्या उठून कुणीही एखाद्याच्या पक्षावर दावा करेल, संख्याबळ विकत घेतलं जाईल। या संपूर्ण गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पवारांचे नातू रोहित पवार यांनी दिलेलं विधान खूप लक्षवेधी ठरतंय। त्यांनी असं स्पष्ट सांगितलंय की माझा ठाम विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालय शिंदे आणि अजित पवार यांच्या विरोधात निकाल देईल। इतकंच नाही तर त्यांनी हेही सांगितलंय की निर्णय लागल्यानंतर दोन्ही गटातील जे नेते आहेत ते भाजपमध्ये सामील होतील। हा दावा काही साधा नाहीये, हे वक्तव्य म्हणजे आतल्या हालचालींवर आधारित स्पष्ट इशारा आहे असं म्हणायला हरकत नाही। हा प्रश्न सगळ्यांनाच विचार करायला लावण्यासारखा आहे की शिंदे आणि अजित पवार यांचा खरा उद्देश काय होता? पक्ष चालवायचा की फक्त सत्तेचा उपभोग घ्यायचा? कारण पक्ष चिन्ह गेलं की दुसरा पर्याय कोणता? भाजपमध्ये प्रवेश किंवा घर वापसी। अजितदादांची होईलही कदाचित, पण शिंदेंचं काय? म्हणजे खरी संघटन शक्ती आणि जनतेचा कौल त्यांच्या अजेंड्यावर नव्हताच का? होता फक्त स्वतःचा फायदा? असाही प्रश्न पडतो। काय मजबुरी होती एवढी की एवढा टोकाचा निर्णय दोघांना घ्यावा लागला? महाराष्ट्रामध्ये स्थानिक पक्ष एवढे मजबूत व्हायला लागले होते की भाजपला एक हाती सत्ता मिळवणं कठीण दिसायला लागलं होतं आणि मग राज्यात भाजपची होत असलेली घसरण थांबवण्यासाठी दुसऱ्या पक्षात फूट पाडून त्यांचं अस्तित्व संपवण्याचा डाव भाजप खेळतोय का? शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडणं हा त्याचाच भाग आहे का? शिंदे आणि अजित पवार फक्त मोहरे आहेत का? खरी सूत्र दिल्लीच्या हातात आहेत आणि हे काही पूर्वनियोजित आहे का? हा प्रश्न आता राजकीय विश्लेषकांनाही पडू लागलाय। या सगळ्या राजकीय सत्ताकारणात कार्यकर्त्यांची भावना कोणी विचारात घेतली आहे का? वर्षानुवर्ष ज्या झेंड्याखाली काम केलं, नारे दिले, कुठं गेली निष्ठा? हे सर्व फक्त काही नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेप आहे। कार्यकर्ते सैरभैर आहेत। कुठं जायचं, कोणाला मानायचं आणि कोणासाठी लढायचं हा प्रश्न अनेकांसमोर आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आता राज्याच्या भवितव्यासाठी टर्निंग पॉईंट असणार आहे। हा निर्णय केवळ चिन्हाचा नसून तो पक्षाची ओळख, लोकशाही मूल्य आणि सत्तेच्या नैतिकतेचा निर्धार ठरवणारा निकाल असणार आहे। जर निकाल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर महाराष्ट्रात नवीन राजकीय भूकंप येणं निश्चित आहे। युती सरकार यामुळे हादरू शकतं। रोहित पवारांचा दावा तुम्हाला कितपत पटतो? निकाल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने लागेल का? तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कुणाच्या बाजूने लागेल आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।